नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण क्षीरसागर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण जो 11वा धडा आहे गोष्ट अरुणिमाची तो पाहणार आहोत। अतिशय सुंदर आहे, पहा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचे बघा। आपल्याला खूप मोठी प्रेरणा या धड्यातून मिळणार आहे आणि सगळे धडे असे असतात की त्याच्यातून आपल्याला काहीतरी संदेश मिळत असतो। तर बघा काय सांगितलं इथं, हा जो धडा आहे तो सुप्रिया खोत यांचा आहे बघा। तर याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे बघा ह्या ज्या सुप्रिया खोत आहेत त्या प्रसिद्ध लेखिका आहेत। विविध वृत्तपत्रांतून व मासिकांतून लेखन, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, त्याचबरोबर कृषीवल यांसारख्या विविध वृत्तपत्रातून सध्या त्यांनी लेखन केलेलं आहे। छात्र प्रबोधन, छात्र म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन, त्याच्यानंतर पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून त्यांनी काही काळ काय केलेलं आहे, काम केलेलं आहे। जिद्द, चिकाटी, दुर्दम्य, महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा। बघा ही जी अरुणिमा आहे खूप छान सांगितलं आहे बघा, कशाचं मूर्तिमंत उदाहरण सांगितलं, जिद्द, चिकाटी, दुर्दम्य, महत्त्वाकांक्षा आणि प्रयत्नवाद याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोण होती, अरुणिमा। म्हणजे अरुणिमा या शब्दाची व्याख्याच त्यांनी इथे दिलेली बघा। त्याच्यानंतर त्यांनी सांगितले अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच, उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली। एव्हरेस्ट गाठणे हे भल्या भल्यांचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले बघा। स्वप्न तर अनेक पाहतात, असं सांगितलं जातं की स्वप्न असे असावीत की काय ती तुम्हाला झोप नाही येऊ दिली पाहिजे त्या स्वप्नाने, ती स्वप्न नाही तर गाढ झोपेत आलेली स्वप्न काही कामाचे नाही आहेत। आलं लक्षात, स्वप्न अशी पाहायची की त्या स्वप्नाने तुमची झोप उडाली पाहिजे। किती छान बघा ही अरुणिमा जी आहे बघा, इतकं सुंदर या पाठात अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवावे लागणाऱ्या पायासाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्यासमोर ठेवते। किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते। तुमच्या अरुणिमेचा शोध घ्या। ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश, हे कायम लक्षात ठेवा असे अरुणिमा सांगते। अतिशय सुंदर अरुणिमाने सांगितले बघा, इथं प्रस्तावनेमध्ये सांगितलेले बघा की काय खूप छान बघा की तुमची जर जिद्द असेल, चिकाटी असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट शक्य करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं काय सांगितले बघा की हे जे आहे ना की तिला जो पाय गमवावा लागला होता तिने सहानुभूतीची अपेक्षा केली नाही कोणाकडून सुद्धा। आलं लक्षात, काय असतं ना दुसऱ्यांकडून जेव्हा सहानुभूतीची अपेक्षा करतो ना मग आपण स्वतःला कुठंतरी कमी समजतो। आलं लक्षात, सहानुभूती कोण मागतो, जो स्वतःला कमी समजतो। मग सहानुभूतीची गरज नाही मला कोणाची, सहानुभूतीची कुबड्या घ्यायच्या नाहीत। आलं लक्षात, कधी गरज लागत नाही जेव्हा तुम्ही स्वतःला सक्षम समजता। आलं लक्षात, मग हेच इथं अरुणिमाच्या धड्यातून आपल्याला आता पाहायचं आहे। ठीक आहे, तर प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। ठीक आहे, चला तर मग बघा इथं सांगितलेलं आहे बघा, अरुणिमा बोलती, दोस्तांनो मी अरुणिमा सिन्हा। आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी। पण एक सांगू, मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही, नव्हते, धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला। बघा इथपर्यंत या पहिल्या उतार्यामध्ये जे आहे अरुणिमा तिने तिच्या ओळख करून दिली आहे। जिचं गुगलवर सध्या नाव शोधलं तर काय येईल, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला असं, आणि त्याचबरोबर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला असा जिचा उल्लेख आहे अशी अरुणिमा आज तुम्ही तिला ओळखता। पण ती बघा ती इथं सांगितलं आहे ती जन्मजात अपंग वगैरे नव्हती, तर ती धडधाकट होती। तर तिचा पहिला जो प्रवास आहे तर तिने इथून पुढं दुसऱ्या उतार्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे। ठीक आहे, चला तर मग पाठाकडे लक्ष द्या। बघा लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं बघा आंबेडकर नगर हे माझं गाव। घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं, बहिणीचे पती हेच काय तर आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे, खेळांवर आतोनात प्रेम करणारे कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य। पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता मी CISF बघा ची नोकरी मिळते का बघ, आणि म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील हा बाईसाहेबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मांडला, त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला। मी कॉल लेटर देखील आले, पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीख चुकलेली होती, हा गोळ निस्तारण्यासाठी दिलेले जाणे भाग होते। लक्षात घ्या, आता हिने काय सांगितलं, तिचं सांगितलं प्रवास, आता ती कशी काय झालं तिच्या जीवनामध्ये काय त्याचा प्रवास तिने इथे सांगितलेला आहे बघा लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर एक गाव होतं, त्याचं नाव काय होतं बघा, आंबेडकर नगर गाव होतं। त्या आंबेडकर नगरमध्ये तिचं गाव आहे बघा, लखनौपासून 200 किलोमीटर अंतरावर।
तिच्या घरी कोण कोण होतं बघा, आई, लहान भाऊ आणि मोठी बहिणीचं लग्न झालेलं होतं आणि बहिणीचे पती, त्यांना ते काय म्हणा बघा. तर हे सर्व एवढंच त्यांचं कुटुंब होतं अरुणिमाचं. आता काय झालं, कुटुंबाचे निर्णय ते बहिणीचे पतीच घेत होते. पण विषय असा झाला ना, जेव्हा तिचं स्वतःचं भाग्य समजते की ती ज्या घरामध्ये खेळावर आतोनात प्रेम केलं जात होतं त्या घरात तिचा जन्म झाला, त्या कुटुंबामध्ये, याचं तिला भाग्य आहे असं ती म्हणते बघा. त्याच्यानंतर ती काय म्हणते बघा, CISFची नोकरी मिळते का बघ, असं तिला घरच्यांनी सल्ला दिला आणि ते भाईसाहेबने तिला सल्ला दिला होता बघा तो. आणि त्याच्यानंतर शिरोधार्य मान्य म्हणजे काय, तो आज्ञा मान्य, ठीक आहे. शिरोधार्य म्हणलं मान्य करणे, ठीक आहे. तर तिने तो जो सल्ला दिला त्याला भाईसाहेबनी, तर ठीक आहे म्हणली, CISFची जी नोकरी भेटली तर चांगली, म्हणून तिने काय केलं, ठीक आहे, तो प्रयत्न केला आणि तिला कॉल लेटर पण आलं. पण नेमकं काय झालं बघा, त्या फॉर्ममध्ये तिची जन्मतारीख चुकवलेली होती. तर हा जो घोळ झाला होता ना जन्मतारखेचा, तो निस्तारण्यासाठी तिला कुठं जाणं भाग होतं, तर दिल्लीला जाणं भाग होतं, ठीक आहे. आता बघा पुढं काय होतं ते बघूया पुढच्या उतार्यामध्ये. बघा तिथं सांगितले 11 एप्रिल 2011चा हा दिवस होता. लखनौ स्टेशन गर्दीने फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसे बसे चढत गर्दीतून मुसंडी मारत सीताफणी मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. बस एवढे कागदपत्रांचे काम झाले की आपले पक्के. अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते, पण मी काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्याने डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे डब्यातल्या प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्याने मख्खपणे जागेवरच बसून राहिले. अखेर चोराच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीचा भयान अंधारात माझे दोन्ही हात पाय धरून त्या नराधमाने मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे. हा अंतर्मनातला संदेश मी इंदूपर्यंत पोहोचेपर्यंत खूप उशीर झालेला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत निघून गेली. नंतर पाहिलं, महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 गाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या होत्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा चक्काचूर झालाच होता, पण दुसऱ्या पायाची दुरावस्था झालेली होती. बघा किती भयानक गोष्ट इथे अरुणिमाच्या बाबतीत घडली. तिने काय सांगितलं बघा, अरुणिमाने इथं जो दिवसाचं वर्णन केले बघा, 11 एप्रिल 2011 हा दिवस होता. किती, 11 एप्रिल 2011. आणि लखनौ रेल्वे स्टेशनवर ती निघाली होती बघा. तिची गाडी होती पद्मावती एक्सप्रेस. आता ती कसं तरी गर्दीतून चढली, गर्दीने फुललं होतं बघा ते स्टेशन, खूप गर्दी होती. गाडीत बसली आणि गाडीत बसल्या तिचं विचारचक्र चालू झालं. आता एवढं कागदपत्राचं काम झालं की झालं, मग आपली नोकरी पक्की. काय असताना माणूस पुढचं खूप सोचतो बघा. म्हणजे आता बघा तिला असं लक्षात आलं की आपल्याला आता नोकरी भेटणार आहे, एवढं काम झालं की झालं आपलं नोकरीचं. काय झालं तर तिच्या फॉर्ममध्ये ती जन्मतारीख चुकलेली होती. तो घोळ निस्तारण्यासाठी तिला दिल्लीला जायचं होतं. लखनौच्या रेल्वे स्टेशनवर बसली, गर्दीत चढली, रेल्वेत बसल्यानंतर विचारचक्र चालू झालं आता माझं एवढं काम झालं की झालं. पण हे विचार करत असताना जेव्हा तिच्या लक्षात आलं की काय, लक्षात आलं की तिच्या बाजूने काय झालं, तरुणांनी तिला गराडा घातलेला हे तिच्या लक्षात आलं. काय, घेरून उभे होते तरुण, हे तिच्या लक्षात आलं. पण बघा ते तरुणांना काय पाहिजे होतं, तिच्या जे गळ्यात सोन्याची चेन होती ना त्याच्यावर त्यांचं लक्ष होतं. पण ही बी काही साधी नव्हती. ती काही कच्च्या गुरूची चेली नव्हती, म्हणजे काही साधी नव्हती ती. पण तिने काय केलं, त्यांचा डाव साधण्याचा प्रयत्न त्यांनी काय केलं, त्यांना तिच्या गळ्यातली चेन पाहिजे होती. मग इथं फाईट चालू झाली. मग तिने काय केलं, त्या लाथाबुक्क्या मारायला त्यांना सुरुवात केली, प्रसाद द्यायला सुरुवात केली, म्हणजे मारायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे प्रत्येकजण नुसतं बघत होतं, पण ही लढत होती, लाथाबुक्क्या मारत होती, कोणाला काहीच घेणं नव्हतं त्याचं. जणू काय ही काहीतरी मोठी चूक करते असं त्यांना वाटत होतं. म्हणजे बघा आपल्याला जनरली हे बघायला भेटतं बऱ्याच वेळेस, कोणी लक्ष देत नाही हो. बऱ्याच वेळेस अशा घटना घडतात, लोक मख्खपणे बघणे म्हणजे तटस्थ, काहीच नाही त्यांच्यावर, त्या घटनेचा काहीच परिणाम होत नाही बघा. वास्तविक पाहता कोणी हिची मदत करायला पाहिजे होती तर डब्यातल्या लोकांनी, पण नाही, कोणाला काही घेणं नाही राहिलं बघा. सध्याच्या काळात असे स्वतःची जी लढाई आहे ना ती स्वतःलाच लढावी लागते. आलं लक्षात. हिला जेव्हा लक्षात आलं की माझ्या भोवती तरुण उभे आहेत त्यांना ते प्रयत्न करतात तिच्या गळ्यातली चेन ओढण्याचा, ती घेण्याचा, तेव्हा हिने काय केलं, स्वतः त्यांच्या विरुद्ध फाईट करायला किंवा संघर्ष करायला हिने सुरुवात केली. पण विशेष काय झालं बघा, इथं सगळेजण बघत होते पण शेवटी त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला. म्हणजे काय, त्यांचं आता ठीक आहे, ही किती वेळ आपल्याशी लढणार आहे हे त्यांना, म्हणजे नाही आता हे आपण आता हिचं मार खायचं नाही, बस झालं. आणि त्यांनी काय केलं माहिती का, रात्रीचा भयान अंधार होता, दोन्ही हात दोन्ही पाय धरलं आणि चक्क तिला गाडीतून बाहेर फेकून दिलं.
बघा शेजारून जाणाऱ्या भरधाव रेल्वेला मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. बघा जेव्हा ह्यांनी 2 हात 2 पाय धरून त्या नराधमाने तिला बाहेर फेकलं तेव्हा चक्क काय झालेलं होतं, ती दुसऱ्या गाडीला आदळली आणि चक्क काय झालेलं होतं, ती धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडली होती. बघा अरुणिमा रेल्वे येतेही तिला कळत होतं, पण काय झालं तर माहिती आहे की तो संदेश तिच्या मनापर्यंत जायला उशीर झाला होता. त्यावेळेस त्याच्या अगोदरच तिच्या पायाने एक रेल्वे निघून गेली होती. आणि ज्यावेळेस महिला आयोगाने हा रिपोर्ट सांगितला त्यावेळेस असं कळलं होतं की तब्बल 49 गाड्या, किती 49 रेल्वे गाड्या तिच्या पायावरून गेलेल्या होत्या. काय जीव म्हणला असेल बघा तिच्या. म्हणजे आपल्याला सुद्धा बघा ना, एखादी सुई टोचू दे आपल्याला किती त्रास होतो, किती वेदना होतात. म्हणजे एक लक्षात येतं बघा आपल्या इथं की अन्यायाविरुद्ध लढण्याची जी धमक होती तिच्यामध्ये. बघा ना आपल्यासारखं एखादं काय म्हटलं असतं, एवढे तरुण 4-5 जण धडधाकट ते काय पण करू शकतात, आपल्या घे बाबा चैनन, धर ही चैनन, हो मोकळं. पण ही कच्च्या म्हणजे इथं लक्षात येतं हिचा स्वभाव. ती काही हार मानणारी नव्हती, कच्च्या गुरूची चेली नव्हती, म्हणजे हार मानणारी नव्हती. आणि तिने ती हार मानलीच नाही, त्याच्यामुळे त्यांच्याशी लढली. पण शेवटी ते खूप जण होते आणि त्यांनी काय केलं, तिला धरून बाहेर फेकलं. आणि लक्षात घ्या जेव्हा ती रेल्वेला आदळली, ती 1-2 रेल्वेच्या ट्रॅकमध्ये पडली बघा. आणि त्याच्यानंतर जेव्हा रिपोर्ट आला महिला आयोगाने दिलता तर 49 रेल्वे गाड्या तिच्या पायावरून गेल्या होत्या आणि एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडाचा चक्काचूर झाला होता बघा. आणि दुसऱ्या पायाची दुरावस्था झाली, म्हणजे दुसऱ्या पायाची सुद्धा वाईट अवस्था इथं झालेली होती. म्हणजे लक्षात घ्या एवढ्या बिकट अवस्थेमध्ये ती, म्हणजे काय असतं ना कुणाच्या जीवनामध्ये कधी काय होईल हे लक्षात घ्या. चालली होती कशासाठी, फक्त अरे तिला जॉब नोकरी लागणार होती, फक्त विषय होता ते पण आवडीच्या ठिकाणी जॉब लागणार होता, फक्त विषय तेवढं दिल्लीला जायचं होतं आणि ते जन्मतारखेचा घोळ दुरुस्त करायचा होता. पण कोणती घटना घडली आणि त्या घटनेने तिला काय शिकवलं आलं लक्षात. पुढं बघूयात बघा. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता. सगळीकडे उजाडला आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले. हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. बघा आपल्या मनाला सुद्धा खूप त्रास होतो बघा या गोष्टीचा. म्हणजे बघा ना या मुलीला काय करायचं होतं आणि काय झालं बघा असं सांगितले तिने, ज्या रात्री ती 7 तास त्या रेल्वेच्या धावपट्टीवर पडून होती मदतीच्या याचनेसाठी. आणि विषय काय होता, एवढं तिचे एक पाय गुडघ्या खालून पार चक्काचूर झाला होता, दुसऱ्या पायाची दुरावस्था झाली, तरीसुद्धा तिची शुद्ध हरपली नव्हती. हे खूप महत्त्वाचं. म्हणजे किती हुशार, म्हणजे तिचा मेंदू किती तल्लख होता बघा. आणि तिला वाटायचं माझी सुटका व्हावी, पण ते पायाचा चक्काचूर झाल्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती. आणि जेव्हा सगळीकडे उजाडलं म्हणजे प्रकाश झाला त्यावेळेस काय झालं बघा, सफाई कामगार तिथं आले रेल्वेच्या आणि त्यांनी ते हादरले. म्हणजे त्यांना असा धक्काच बसला तिची ती परिस्थिती बघून, तिची ते हाल बघून. आणि मग त्यांनी काय केलं, बरेली गावातील जे हॉस्पिटल असतं ना तिथे तिला काय केलं तर दाखल केलं. आणि तेव्हापासून ती काय सांगते, दुर्दैवाचे दशावतार चालू झाले. म्हणजे खरी वाईट परिस्थिती, जीवनातील खरे घटना किंवा वाईट घटना तिथं त्या प्रसंगापासून चालू झालते. पुढचा बघूया तो उतारा. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता ना, बघा आता ते बरेलीचं हॉस्पिटल, बरेली एक साधं गाव आणि तिथं काय होतं, त्या गावामध्ये भूलतज्ञ नव्हते बघा. भूलतज्ञ काय काम करतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे भूलतज्ञांचं कसं असतं बघा, जिथं जखम झाली किंवा शस्त्रक्रिया करायची ते जर भुलीचं इंजेक्शन दिलं तर ती जागा बधीर केली जाते, है की नाही. तर मग ते काही जाणवत नाही होणारा त्रास. पण बघा हिचं लक कसं, बॅड लक म्हणावं लागन. ज्या बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये तिथं दाखल केलं तिथं एकतर पुरेसे रक्त देण्यासाठी कोणी नव्हतं आणि परत भूलतज्ञसुद्धा बघा इथं लक्षात घ्या, बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये भूलतज्ञ नव्हता आणि रक्तसुद्धा तिला द्यायला नव्हते, कारण खूप रक्तप्रवाह झाला होता, खूप रक्त तिच्या शरीरातून गेलेलं होतं. संचित झालेल्या बघा डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला. संचित होणे परेशान झाले ते सुद्धा, काय करणार आता, शेवटी त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. हिनेच धीर दिला बघा त्यांना. काय म्हणाली डॉक्टर, बघा नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे, आता भूल न देताच तुम्ही कापला तरी चालेल. डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा एक पाय कापला गेला. इकडे मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर होते आणि हॉस्पिटलच्या जगात एक वेगळंच नाट्य, बघा हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळंच नाट्य घडत होते. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास
जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली. ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरली. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये हलवले. राष्ट्रीय खेळाडू असल्याने बघा अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या, पण शल्य एकच होतं की प्रसारमाध्यमांनी वाटेल त्या वावड्या बघा वाटेल त्या वावड्या त्यांनी उठत होत्या. अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने बघा रेल्वेतून खाली उडी मारली. इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंत काही छापून येत होतं. तब्बल 4 महिने एम्स मध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमा मलमपट्टी होती, पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घाळ्या करणारे होते. मी माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारे माझं कुटुंब आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो, पण ते ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस होता. खरंच किती भयानक म्हणजे वर्णन केलेलं बघा. खरंच ज्याच्यावर वेळ येते ना त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात. आपणही वाचतोय तरी मन विषण नव्हते, पण तिच्यावर वेळ आली होती. बघा काय सांगते अरुणिमा, किती म्हणजे तिची मनाची शक्ती म्हणावं लागल. जेव्हा तिला त्या बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर तिथं भूलतज्ञ नव्हता आणि तिला देण्यासाठी पुरेसं रक्तही नव्हतं. डॉक्टर परेशान, आता काय करायचं, भूलतज्ञ नाही आहेत आणि पाय तर तोडावा लागणार आहे. पण किती भयानक गोष्ट, भूल न देता तिचा पाय कापला बघा, भूल न देता. किती जबरदस्त स्टॅमिना, काय मनाची शक्ती असेल, काय वेदना असतील हो तिच्या. बघा डॉक्टर त्यांच्या सहकाऱ्यांच्या युनिटने स्वतःचं तिला सगळ्यांनी काय केलं, 1 युनिट रक्त दिलं तिला, कारण एवढं मोठा रक्तस्राव झाला होता आणि त्या युनिटनेच त्यांच्या काय केलं तर तिला रक्त दिलं होतं आणि तिच्या समोर तिच्या देखत तिचा पाय कापला गेला होता. आणि हे कोणी सांगितलं होतं, तिने स्वतः सांगितलं. माहिती आहे का, डॉक्टरची एवढी हिंमत नव्हती की बिना भूल देता तिचा पाय कापणार, पण तिने स्वतः सांगितलं. डॉक्टर म्हणजे बाई सॅल्यूट करणं पडेगा. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा हे पाहिजे. कुठंतरी काय होतं ना, बऱ्याच वेळेस आपण घाबरून अर्ध मेले होऊन जातो माहिती का अशा वेळेस. पण जर आपली बुद्धी तल्लख असली, बुद्धी जागेवर असली तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. तिचा तो निर्णय बघा किती छान. पण सगळ्यात ती काय सांगते बघा, हे सगळं होत असताना हे झालं सगळं, पण बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर वेगळंच नाट्य घडत होतं. हे हॉस्पिटलच्या आत झालं सगळं, जीवनमानाच्या सीमारेषेवरती, बाँड्रीवरती होती, पण बाहेर वेगळंच घडलं. काय घडलं बाहेर, सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या सगळीकडे छापून आल्या की 7 तास ती जी युवती होती किंवा 7 तास ती जखमी अवस्थेत पडून राहिली. एक फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन होती ती. आणि प्रसारमाध्यमांनी ही बातमी उचलून धरल्यामुळे काय झालं, क्रीडामंत्र्यांनी जे दिल्लीला तिला हलवलं एम्समध्ये, पण राष्ट्रीय खेळाडू असणार तिला चांगल्या दर्जा पण तिथं भेटल्या, सुविधा भेटल्या, ज्या हॉस्पिटलच्या सुविधा होत्या त्या. पण शल्य म्हणजे एका गोष्टीचं तिला वाईट वाटत होतं बघा. कुठल्या गोष्टीचं शल्य होतं बघा, की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या बघा. काय म्हणजे काय असतं, दुसऱ्याच्या दुःखाचं काय घेणं देणं नसतं बघा. म्हणजे प्रसार बरं, आपल्याला त्यांच्याविषयी बोलायचं नाही, पण काय असतं ना, सत्य परिस्थिती ज्याची त्यालाच माहीत असते बघा काय असतं ते. आणि एक असतं, माणूस स्वतःच्या वेदनेने एक परेशान असतो बघा, आणि ह्या ज्या बाहेरच्या गोष्टी असतात त्या मनाला फार आघात करतात बघा. कारण बऱ्याच गोष्टी अनुभवल्याशिवाय कळत नसतात बघा. इथं काय सांगितलं तर त्यांनी काय काय वावड्या उठवल्या, म्हणजे काय काय चुकीचं सांगितलं बघा. एक तर काय सांगितलं, अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेमधून खाली उडी मारली. हे सत्य होतं का? नाही. तिथपासून तर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ह्यासुद्धा वावड्या उठवल्या. म्हणजे काय ना, हे कोणाच्या बुद्धीला काय येईल, कोणी काय म्हणेल हे सांगता येत नाही बघा. म्हणूनच सांगितलं जातं की कुत्रे भुंकत असतात, हत्ती चालवत असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात, जग बोलत असतं. आणि एक तर आपल्याला काय आहे ना, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालावं लागतं, तर कुठेतरी आपली प्रगती निश्चित असते. खूप छान इथं सांगितलं बघा. ती सांगते तिच्यावर एवढे तिचे भयानक हाल होते, पण ह्या प्रसारमाध्यमांनी असल्या वावड्या उठवणे, चुकीच्या बातम्या पसरवणे बघा. तिच्याकडे तिकीटच नव्हतं, कुठं तिने आत्महत्येचा प्रयत्नच केला, काय काय उठवलं म्हणजे बघा. आणि बघा ती सांगते 4 महिने ती ते एम्स हॉस्पिटलमध्ये होती बघा. शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती, पण मानसिक जखमांनी काय केलं तर जखमांचं घाव अंतरंग घाळ्या करणारे होते बघा. म्हणजे तिच्या मनाला काय वेदना होत असतील ह्या जेव्हा तिने बातम्या ऐकल्या असतील, तुझ्याविषयी असं बोललं जाते, काय तिच्या मनाला वेदना झाल्या असतील हो. एवढं सोपं नसतं हो. पण ती सांगती जखमा शरीराच्या बऱ्या होतात, हे नेहमी असतं बघा. मनाला जे घाव होतात ना ते मरेपर्यंत विसरत नसतं बघा माणूस, त्या जखमा पुसल्या जात नाहीत, असं असतं. शरीराला झालेले घाव शरीरावर भरून येत असतात त्या जखमा, पण मनाच्या नाही. खरंच म्हणजे अवघड गोष्ट आहे बघा. तर तिने सांगितलं की सत्य परिस्थिती कोणालाच माहीत नव्हती आणि ती ओरडून सांगत होती. पण वाईट एका गोष्टीचं होतं की
जगाला ऐकायला वेळ नव्हता, तिला काय सांगायचे ते कोणाला तिच्यासाठी वेळ नव्हता, लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यातून एक सिद्ध होतं बघा, जेव्हा आपली परिस्थिती वाईट असते ना तेव्हा आपल्या दुःख वेदना जगाला काही घेणं नसतं बघा त्याचं. आलं लक्षात. तिचं कुटुंब ढालीसारखं तिचं संरक्षण करत होतं. आलं लक्षात. पुढं बघूयात. बघा त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये बघा काय झालं सांगितले. हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या हिने काय केलं बघा त्याच दिवशी, की सांगितलं जातं पुढं बघा. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला, जे आज बोलत आहेत माझ्याकडे बोट दाखवत आहेत त्यांना बोलू दे, पण हे एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा मी अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली व भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं. गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपल्या सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतः असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ मी एव्हरेस्टचा विचार करू लागले होते. किती छान गोष्ट सांगितली बघा अरुणिमा. काय म्हणते इथं, तिने एक ठरवलं की आज जे तिचे विषय बोलत होते ना त्यांना उत्तर कृतीतून द्यायचं. आलं लक्षात. काय उत्तर द्यायचं बघा, तिने ठरवलं की तिने असा निश्चय केला. आणि तो हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या काय निश्चय केला, मला एव्हरेस्ट सर करायचा आहे. एव्हरेस्ट खूप उंच शिखर, ते पार करायचं आहे, तो एव्हरेस्ट मला सर करायचा हे ठरवलं तिने. आणि तिने ते कोणाच्या दबावाखाली निर्णय घेतला नव्हता. तिने सांगितलं एका फटक्यात तिचं शरीर अपंग झालं होतं. बघा ना कुठं चालली होती आणि काय झालं, अपंग शरीर झालं पण मन थोडं अपंग होतं. बऱ्याच वेळेस असं घडतं. घरात सुद्धा बघा ना, आपली म्हातारी माणसं ना, आपल्याला एखाद्या कामाचा कंटाळा आला ना, समजा तुम्ही घरी जा कधी बाहेरून काही आणायचं असलं, तुम्हाला कंटाळा आला, तुमची आजी म्हणते थांब मी जाऊन आणते. म्हणजे आजी शरीराने जरी थकली असली तरी मनाने थकलेली नसते बघा. लक्षात घ्या. पंढरीच्या वारीला जाताना हे तुम्हाला दृश्य दिसतं बघा. आपण तरुण मुलं जायला कंटाळतात, ते दिवे घाट असेल किंवा कंटाळतात, पण म्हातारी माणसं चलत असतात. म्हणजे त्यांचं शरीर म्हणजे शरीर जरी ते थकलेलं असतं तरी मन थकलेलं नसतं. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं मन खंबीर असेल तेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. इथं अरुणिमाने एक खूप छान सल्ला दिलेला आहे बघा सगळ्यांसाठीच. काय सांगितली ती, आपला सर्वात मोठा मोटिवेटर जो कोण असतं तर बघा काय सांगते अरुणिमा, दुसरं तिसरं कोणी नसतं तर काय असतं, स्वतःच काय असतं, आपण सर्वात मोटिवेटर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसतं, आपण स्वतःच असतो. बघा मला हे करायचं आहे, हे जेव्हा आपलं मन, किती छान सल्ला दिला आहे बघा तिने. सर्वात मोठा मोटिवेटर जर कोण असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला काहीतरी करायचं आहे हे जेव्हा आपण आपल्या मनाला सांगत असतो, नाही तुला हे करायचं आहे, नाही तू हे करू शकशील, तुला हे करायचं आहे, आपलं मन आपल्याला सांगतं ना, ते दुसरं कोणीच करू शकत नाही बघा. जे मन आपलं करतं ना ते कोणी करू शकत नाही. एकदा का मनाने ठरवलं अशक्य गोष्टही शक्य होत असते. लक्षात घ्या. कारण मन त्या दृष्टीने मग प्रयत्न करत असतं. भले शरीर थकू द्या, पण मन जर थकलेलं नसेल तर ही गोष्ट नक्कीच तुम्हाला बऱ्याच वेळेस हे पाहायला सुद्धा मिळतं. जसं तुम्हाला मी उदाहरण दिलं पंढरीची वारी, हे की नाही. आता बघा ही काय म्हणते, जेव्हा हिच्या मनाने ठरवलं बघा, आता एखादा तुम्ही गोष्ट निश्चित केली ना, मग उठता बसता खाता पिता तेच दिसलं पाहिजे बघा ना. जसं आपले संत सांगतात, हरी बोला खाता हरी बोला खाता हरी बोला हसता खेळता हरी बोला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हरी दिसतो संतांना, भगवंत दिसतो, खाता पिता हसता उठता बसता, म्हणून त्यांना हरीची भेट होते. मग हिला सुद्धा इथं जी अरुणिमा होती तिला सुद्धा काय प्रत्येक वेळी काय दिसायला लागलं, उठता बसता खाता पिता एव्हरेस्टचा ती विचार करू लागली. ठीक आहे. पुढं बघा आता ती काय म्हणते बघा, माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला बघा, आता ती सांगते, तर तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावर नेलं, पण माझं कुटुंब बाईसाहेब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला शक्य आहे असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. बघा किती छान. लोकांनी काय म्हणले पहिले तर, ही काहीतरी डोक्यावर परिणाम झाले दिसतो एवढी मोठी, हे तर खूप आहे बघा समाजाचं. तुम्ही काहीतरी वेगळं करायला गेले ना, म्हणजे खरंच हे असतं. म्हणजे बऱ्याच वेळेस या गोष्टीचा तुम्हाला सुद्धा अनुभव येईल बघा. तुम्ही एखादी भारी गोष्ट जेव्हा करायला लागतात ना तेव्हा लोक वेड्यात काढतात. तुकाराम महाराज देव आहे देव आहे किंवा मला विठू भेटला, लोक येडा तुक्या बनायचे हो त्यांना. लक्षात घ्या. ह्या गोष्टी होत असतात. जेव्हा तुम्ही काहीतरी अशक्य गोष्ट शक्य आहे असं म्हणतात ना किंवा ते करायला जातात तेव्हा लोक वेड्यात काढतात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ती गोष्ट तुमच्या मनाने ठरवता, तुम्ही तिथपर्यंत पोहोचता, तेव्हा हेच लोक तुम्हाला सॅल्यूट करणारे असतात. लक्षात. ठीक आहे.
नंतर ते बरोबर मान्य करतात. मग तुमच्या मनाने ठरवा, त्याच्या मागे तुम्ही त्या ध्येयाच्या मागे जा, तुमचं ध्येय साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. आलं लक्षात? मग जगाकडे लक्ष देऊ नका अशा वेळेस. मग तिने काय केलं माहिती का, फक्त ठीक आहे लोकांनी मूर्खात काढलं, वेड्यात काढलं, हसण्यावर नेलं, पण तिने यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मेन म्हणजे काय, तिचं जे कुटुंब होतं आणि त्यांचे जे भाईसाहेब होते ना, तिच्या बहिणीचे मिस्टर, तर ते तिच्यासोबत होते. ठीक आहे. आता तिचा प्रवास चालू झाला, अशक्य वाटणारा शक्य. बघा, जो प्रवास अवघड होता पण शक्य आहे. बघा, जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नसते. ठीक आहे, लक्षात आलं? अशक्य आहे अशी कुठलीच गोष्ट नसते. मग तिने सुद्धा हे ठरवलं, अवघड आहे पण तिच्यासाठी ते शक्य होतं. असा प्रवास तिचा सुरू झाला होता. ठीक आहे. पुढं बघा आता काय सांगितलं आहे. बघा, पहिला टप्पा होता जो गिर्यारोहण प्रशिक्षणाचा होता. त्याच्यानंतर सांगितले एम्समधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागलेले पेशंट दिवसेंदिवस अगदी महिने उठत नाही. मी 2च दिवसात उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने बघा रॉड घातलेला, ज्याच्या हाडाची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार. जोडीला भाईसाहेब. आम्ही पोचलो होतो थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्यांचं एकमेव आशा होती की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास. तुला ठाऊक आहे तुझ्या आतले एव्हरेस्ट तू केव्हाच सर केला आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे, ते फक्त स्वतःला सिद्ध करायला. जगाला तू कोण आहेस ते दाखवून द्यायला. बघा काय असतं ना, हुशार माणसांची ओळखत असतात. बघा असं म्हणतात ना, हिरे को जवाहरी परखताय, त्याच्या ह्या म्हणीनुसार. बघा आता अरुणिमाने काय केलं, ठरवलं काय करायचं होतं तिला, एव्हरेस्ट सर करायचं होतं. हा निर्धार केला. बघा आता तिची अवस्था कशी होती, ती 2च दिवसात उभी राहिली होती. बघा आलं लक्षात? डिस्चार्ज जेव्हा मिळाला ना हॉस्पिटलमधून, 2 दिवसात. बरेच लोक काय करतात, जे पेशंट असतात ना, महिने उठत नाही, ती 2 दिवसात उठली होती. बघा तिच्या जे घोट्याचं हाड आहे ना, तर त्याच्यामध्ये रॉड टाकला होता आणि बघा तो रॉड अजून जुळला नव्हता, ती हाडांची जुळणी झाली नव्हती. आणि दुसरा पाय तर मांडीपासून खाली म्हणजे कृत्रिम पाय बसवलेला होता. बघा असा तिचा अवतार होता. माझ्या आता बघा तिच्या जोडीला ते आणि भाईसाहेब कुठे गेले, बचेंद्री पाल यांच्याकडे गेले. तर या कोण होत्या बघा, बचेंद्रजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला होती. मग आता यांच्याकडे ते गेल्यावर काय झालं बघा, त्यांनी ओळखलं. त्या म्हणल्या, तू मनाने जिंकलीस अरुणिमा, तू हे केव्हाच काय केलेलं सर केलेलं. आता हे फक्त तुला काय करायचं आहे, लोकांना दाखवण्यासाठी करायचं, बाकी काही नाही. म्हणजे बघा तिने बरोबर ओळखलं, ते बचेंद्रीजी पाल होते त्यांनी बरोबर ओळखलं. त्या काय म्हणाल्या, तू हे मनाने तू जिंकलीस, आता फक्त तुला काय करायचं, खूप छान निर्णय घेतलास, तुला काय करायचं फक्त आता सिद्ध करायचं स्वतःला, एवढंच करायचं. बघा आता स्वतःला सिद्ध करायला तिने चालू केला. आता बघा कशी सुरुवात केली. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र, बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे 1.5 वर्षासाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बघा बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण, यातून मी तावून सुलाखून निघत होते. या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी सतत गोल फिरत असल्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे. उजव्या पायाचे हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला, त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत. माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयार होईना. साहजिक आहे, जिथं अभ्यंग धडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाही तिथं माझी काय कथा. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचे मन वळवले आणि मग तिथून सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसाची एक रोमांचकारी लढाई. बघा आता ह्या सगळ्या वरील उतार्यामध्ये आपण बघितले. बघा तिने जेव्हा अरुणिमाने निर्णय घेतला होता की मला एव्हरेस्ट सर करायचा आहे, तर त्यावेळेस तिने काय केलं बघा, जे नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र तिथं प्रवेश घेतला होता, तिथं गेली होती. तर किती वर्षाचं, 1.5 वर्षाचं प्रशिक्षण होतं बघा, ते खडतर प्रशिक्षण. आता लक्षात घ्या, छोटे छोटे पर्वत होते पण ते चढणं कठीण. बरं आता हे चढणं हिच्यासाठी खूप कठीण होतं. कशामुळं कठीण होतं बघा, की हिचं काय विषय झाला होता की एक पाय बघा, आता ते काय व्हायचं माहिती का, चढाई करताना तर कृत्रिम पायाची टाच आणि चवडा ज्यावेळी ती जमिनीत बघा, टाच आणि चवडा जमिनीत रुतवला की ते काय व्हायचं, गोल फिरायचं, कारण ते बसवलेलं होतं ना, त्याच्यामुळे ते पाय तिला जमिनीत घट्ट ठेवणं रोवणं कठीण जात होतं.
आणि दुसऱ्या उजव्या पायाचं तर काय झालं, त्याला स्टीलचा रॉड घातलेला होता, त्याच्यावर थोडा जरी दाब दिला तरी वेदनांचे झटके बसायचे हो माझ्या. बघा आता त्याच्यामुळे तिच्यासोबत कोणीच यायला तयार होईना, म्हणजे दोन्ही हात पायांचे प्रॉब्लेम झाले तिच्या. आणि अशा अवस्थेत ती एव्हरेस्ट सर करणार होती. पण जेव्हा हे प्रशिक्षण होतं खडतर त्यावेळीसुद्धा जो शेर्पा असतो ना तो सुद्धा म्हटला की मी हिच्यासोबत जाणार नाही. पण घरच्यांनी काय केलं, त्याला समजावून सांगितलं आणि मग तो त्याचं मन वळवलं, मग तो तयार झाला. आणि ही किती दिवसाची लढाई होती बघा, 52 दिवसांची रोमांचकारी लढाई इथून सुरू झाली होती. ठीक आहे, आता पुढं बघूयात. बघा आता इथं असं सांगितलं आहे बघा, पुढचा जो आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं बघा, प्रत्येक बघा गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी 4 बेस कॅम्प्स करावे लागतात. एकदा का तुम्ही कॅम्प 4ला पोहोचलात की तिथून शिखर 3,500 फुटावर आहे. पण जास्तीत जास्त मृत्यू या टप्प्यात होतात, म्हणून याला डेथ झोन म्हटले जाते. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 4थ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत ही आधीच्या कॅम्पमध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकामध्ये नेहमीच पुढे असे, इतकी पुढे की लोक विचारत, मॅडम हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर खाते क्या हो भाई. मी अपंग, त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. कदाचित याच विचारांचे प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होते. मी पहिलं सांगितलं बघा, जेव्हा आपल्याला काहीतरी करायचं असतं ना, सहानुभूती नको आहे लोकांची. लोक काय करा, सहानुभूती घेतली तुम्ही कुठंतरी अपंग आहेत बघा, शरीराने नाही मनाने. मला कोणीतरी यावं, समजून सांगावं, असं करावं, तर ही सहानुभूती आहे. हेट मला कोणाची गरज नाही, आलं लक्षात. ही सहानुभूती नाही पाहिजे आपल्याला. म्हणजे जेव्हा माणूस मनाने खंबीर होतो असा, मला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही. बघा याच विचाराने तिला काय केलं तर पक्क बनवलं होतं, आलं लक्षात. सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द आहे ना तो सहानुभूती नको होती. हे खरंच म्हणजे एवढी महत्त्वाची गोष्ट, काय सहानुभूती तिला नको होती कोणाची. सहानुभूती हा शब्द कधी कधी काय होतं ना, माणसाला खूप मोठा बनवतो तर कधी अपंग बनवतो, लक्षात घ्या. म्हणजे तिचा जो विचार होता बघा, ती काय सांगत होती की जे तिथं काय आहेत बघा, जे बेस कॅम्पला जे गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 4 बेस कॅम्प काय करावं लागतात, सर करावे लागतात. आता बघा जो कॅम्प 4 आहे ना, तर त्याला तर तिथून ते जे शिखर आहे 3,500 फुटावर आहे. पण जास्तीत जास्त मृत्यू तिथं होतात 4थ्या कॅम्पच्या तिथं, त्याला डेथ झोन म्हणतात बघा. आणि एक विषय सांगितलं तिने की ती काय करायची, त्या 4थ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत त्या आधीच्या कॅम्पसमध्ये ती सगळ्यांच्या पुढं असायची बघा. सगळे गिर्यारोहक धडधाकट होते तरीही त्यांच्या पुढं असायची. आणि विशेष म्हणजे मुलगी, अपंग या सगळ्या गोष्टी असून सुद्धा ती सगळ्यात पुढं असायची. मग तेव्हा हे सगळेजण तिला काय म्हणायचे, आखिर क्या खाते हो भाई. तर बघा मग हे विचारल्यानंतर कुठंतरी मनामध्ये तिला सुद्धा बघा, पण ती काय म्हणते बघा अरुणिमा, की मला कोणाची सहानुभूती नको होती, म्हणून कदाचित याच विचारांचं प्रतिबिंब कृतीत उमटत होतं. काय होतं ना, मागं थांबली किंवा थोडं दमल्यासारखं केलं तर सगळे तिच्या मदतीला येणार, नाही बाबा अपंग आहे, तिचे पाय नाही, चला आपण तिची मदत करू, अशा ह्या विचाराने तिला हे नको होतं. म्हणून ती काय करायची, जास्त सगळ्यांच्या पुढं चालण्याचा प्रयत्न करायची. कारण की काय, तिला कोणाची सहानुभूती नको होती. बघा एकच हा जो विचार आहे ना, तो माणसाला खूप मोठ्या ह्याच्यापर्यंत, आणि हाच विचार बघा अरुणिमाला खूप मोठ्या ध्येयापर्यंत त्यांनी नेऊन पोचलं, लक्षात घ्या. मग आता अरुणिमा सांगती बघा, तिचा जो विचार होता तिला कोणाची सहानुभूती नको होती. आता बघा हा जो डेथ झोन आहे ना, आता बघा ह्या डेथ झोनपर्यंत ती पोचली बघा. डेथ झोन चढाई सुरू झाली, ठीक आहे. सगळ्यात पुढं ती असायची 3 झोनपर्यंत. जेव्हा हा 4था बेस कॅम्प डेथ झोन चालू झाला, सगळ्यात बघा आता ती काय सांगते, जिकडं तिकडं मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्यूमुखी पडलेला दिसला. पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. तुला मरायचं नाही आहे अरुणिमा. अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी तसंच आपलं शरीर वागत असतं. किती छान सांगितले बघा. हा 4था जो आहे ना डेथ झोन बेस कॅम्प 4था. आता तिथं चढाई चालू झाल्यानंतर ती काय म्हणते, जिकडं तिकडं मृतांचा खच पडलेला होता. म्हणजे जिकडं बघावं तिकडं तिला मृतदेह दिसत होते बघा. खच पडणे खूप मोठ्या प्रमाणात दिसणे, खच म्हणजे खचाखच पडलेले होते मृतदेह तिथं. आणि आदल्या दिवशी रात्री तिला जो एक बांगलादेशी गिर्यारोहक भेटला होता त्याचा मृतदेहसुद्धा तिला दिसला तिथं पडलेला. मग तर तिच्या पोटातून एवढी भीती उसळून आली. पण लक्षात घ्या, तिचं मन तिला सांगत होतं, काय सांगत होतं, तुला मरायचं नाही अरुणिमा. हीच गोष्ट तिच्या मनाला ती काय वारंवार सांगत होती. काय सांगत होती तिच्या मनाला ती, अरुणिमा तुला मरायचं नाही. आणि ती इथं परत सांगते बघा, आपलं मन बघा, ती सांगते जसं
आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी आपलं शरीर वागत असतं. त्याच्यामुळे मनाला परत परत सांगा, तुम्हाला जे ध्येय गाठायचे ना ते मला करायचे, मनाला परत परत समजा, नो एक्सक्यूज, मनाला सांगायचं हे करायचंच आहे. म्हणजे बघा ना, आता तिथं डेथ झोनमध्ये ती गेली आहे, ती बघती तिथं सगळं मृतदेहांचा खचाखच भरलेला मृतदेह दिसत आहे तिकडं तिला. आदल्या दिवशी भेटलेला तो बांगलादेशी पण तिथं गिर्हारोग मरून पडलेला आहे. हे सगळं तिला भीती वाटत होती, पण तिने तिच्या मनाला काय सांगितलं होतं, अरुणिमा तुला मरायचं नाही, हे तिच्या मनाला तिने समजावून सांगितलेलं होतं. पुढं बघा 21 मे बघा 2000, आता सांगते बघा 13, तर 13ला चढाईचा बघा अगदी शेवटचा टप्पा आला. अरुणिमा तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झाला आहे, आताच मागे फिर, एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील. शेर्पा कळकळीने बजावत होता, पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाऊ ऑर नेव्हर. आता अगदी या क्षणी मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळल्यासारखेच होते ना. शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं, या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागणार होतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्यासाठी मी शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा बघा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला. मी अशी नि तशी मरणारच होते, मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. एव्हरेस्ट बघा आता ती सांगते, आधीच पित्त खवळलेल्या शेर्पाने चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला. अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकावला. बघा किती सुंदर. म्हणजे ती एवढं ते डेथ झोननंतर तिथून पुढं जाते ती. त्याच्यानंतर ती काय सांगते बघा, हे सगळं करत असताना तिने एक अनुभव घेतला. 21 मे 2013चा तो दिवस होता, शेवटचा टप्पा. बघा ती तिच्याजवळचा ऑक्सिजनचा साठा कमी झाला होता आणि तो शेर्पा तिला सांगत होता, आता नाही तर परत तू आता असं करू नकोस, शिर सलामत तो पगडी पाचास आहे का नाही, तू आता जर वाचलीस तर तू पुन्हा आणखी एव्हरेस्ट सर करशील, पण आता मागे फिरली नाहीस तर कदाचित तू मृत्युमुखी पडशील. पण हा तिला सांगत असताना शेर्पा ती काय म्हणली माहिती का, नाऊ ऑर नेव्हर, आता नाही तर मग कधीच नाही. आलं लक्षात, आता केलं तर ठीक, नाही तर मग कधीच नाही परत. आता तिने काय केलं माहिती का, तिने सांगितलं आता जर ती मागे फिरली तर ते मृत्यूला कवटाळण्यासारखं होतं. आणि ते स्पॉन्सरशिप उभं करणं एवढं सोपं नसतं बघा, ते अग्निदेव म्हणजे खूप कठीण परिश्रम होते. ती सांगते परत की एव्हरेस्ट शिखरावर असं करून तिने तिच्या मनाला समजावलं, नाही आता इथून मागे फिरायचं नाही. आणि अखेर ती त्या एव्हरेस्ट शिखरावर पोहोचली बघा. आणि तो ऐतिहासिक क्षण कॅमेरा टिपण्यासाठी तिने त्या शेर्पाला विनंती केली. एक तर तिचा ऑक्सिजनचा साठा कमी राहिलेला होता, तिने तो काढला फोटोसाठी मास्क. आणि आता ती मरणारच, तिला असं वाटलं की मी आता मरणार, पण मी जरी मेले तरी मी हे यश गाठले हे पुरावे जगाला दिसले पाहिजेत, असं तिची इच्छा होती. आणि त्याच्यानंतर तिने त्या शेर्पाला व्हिडिओ घेण्यासाठी सुद्धा तयार केलं. शेर्पाची इच्छा नव्हती, कारण तिचा ऑक्सिजन साठा संपत आलेला, इटिकेटीची परिस्थिती निर्माण झालेली. पण तरीसुद्धा जेव्हा शेर्पाला तिने विनंती केली, पण चिडत का असेने त्याने काय केलं तर तिचा तो व्हिडिओ घेतलेला होता. ठीक आहे, म्हणजे बघा किती अग्निदिव्य म्हणजे किती कठीण होतं, म्हणजे किती समस्या तिच्या पुढे होत्या. आणि ह्या डेथ झोनपासून ती पुढे गेली. जो शेर्पा तिच्यासोबत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं माघारी फिर, पण तिच्या मनाने तिला सांगितलं होतं नाही, आता नाही तर कधीच नाही. आलं लक्षात. आणि म्हणून तिने हाच प्रयत्न केला आणि शेवटी तिने काय केलं, एव्हरेस्टवरती पोहोचली. आणि एक पुरावा असा म्हणून ते मास्क काढलं ऑक्सिजनचा आणि फोटो आणि व्हिडिओसुद्धा त्या शेर्पाला तिने घ्यायला लावला. ठीक आहे, पुढे बघूयात. आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40 ते 50 पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला. एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत, पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला. माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. माझा दिवस अखेर आला होता. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते. बघा आता आपण वरच्या उतार्यामध्येच पाहिलं की काय झालं, अरुणिमाचा जो ऑक्सिजन होता तो संपत आलेला होता, आहे की नाही. आणि झालं अगदी तसंच बघा, 40-50 पावलं उतरली तो त्यावेळेस तिचा काय झालं, ऑक्सिजन साठा संपून गेला. त्यावेळेस खूप छान सांगितलं बघा अरुणिमा काय म्हणतात की हे जे शब्द आहेत ना, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी, ह्या भाकड शब्दांना त्या मानत नाहीत असं त्या म्हणतात अरुणिमा.
म्हणजे काय असतं ना, माझ्या लकमध्ये असतं तर भेटतं किंवा माझ्या भाग्यातच नव्हतं, नाही. इथं महत्त्वाची एक गोष्ट बघा, त्या काय म्हणतात, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स. म्हणजे तुम्ही स्वतः जर शूरवीर असताल तर लक्षात घ्या, काय असतं ना, भाग्य ही शूरवीरांची साथ देत असतं. आलं लक्षात. म्हणून त्या म्हणतात की किस्मत, डेस्टिनी किंवा भाग्य असल्या भाकड कथांना मी भाकड शब्दांना मी मानत नाही. का मानत नाही बघा, तुम्ही स्वतः अगोदर जर शूर असताल तर काय ना, हे शब्द तुम्हाला साथ देतात. किंवा इथं जे सांगितले ना की भाग्य कोणाची साथ देतं, शूरवीरांची. भाग्य काही मोकळं नाही कोणाची साथ द्यायला. तुकाराम महाराजांनी त्या काळी सांगून ठेवलेले, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. किती अशक्य गोष्ट आहे, वाळूच्या कणांतून कुठं तेल गळत असतं का? पण तुकाराम महाराजांनी हे सांगितले की तुम्ही जर प्रयत्न केला तर वाळूच्या कणांमधून सुद्धा तेल पडू शकतं. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे, अशक्य गोष्टसुद्धा शक्य होऊ शकते. कधी? जेव्हा तुम्ही स्वतः एक पाऊल पुढे चलताय. आलं लक्षात. म्हणजे जेव्हा तुम्ही इथंच काय सांगितलं, जेव्हा तुम्ही काय म्हणतात अरुणिमा, जर भाग्य कोणाची साथ देत असेल तर शूरवीरांची. एखादा उगाच भेकड आहे, माझ्या नशिबात नाही चालणार. आलं लक्षात. तुम्हाला तिथं स्वतः एक पाऊल टाकावं लागेल. आलं लक्षात. तेव्हा भाग्य 99 पावलं चालून तुमच्याकडे येईल, पण तुम्हाला एक पाऊल पुढे टाकणे गरजेचं आहे. आलं लक्षात. आता अरुणिमानला बघा ना, त्यामध्ये की 40-50 पावलांवर त्यांचा ऑक्सिजन संपला आणि त्याच्यानंतर म्हणजे त्या शूर होत्या म्हणून त्यांना म्हणायचं की भाग्याने सुद्धा त्यांची साथ दिली, की एका जे ब्रिटिश माणसाने फेकून दिलेला ऑक्सिजनचा सिलेंडर त्यांना सापडला. किती भारी गोष्ट ना, बघा ना, काय योगायोग यांचा ऑक्सिजन साठा संपावा आणि तिथे एखाद्या ब्रिटिश त्या माणसाने काय केलं तर ओझं झालं म्हणून तो फेकून दिलता. म्हणजे इथं काय सिद्ध होतं आहे की तुम्ही शूरवीर असाल. अरुणिमा तिथपर्यंत गेल्याच नसत्या तर त्यांना हे कसं भेटलं असतं, ऑक्सिजन सिलेंडर नसता भेटला. मग उगीचंच म्हणायचं माझ्या नशिबात नाही, माझ्या भाग्यात नाही, असं नाही चालणार. भाग्य कोणाची साथ देतं तर शूरवीरांची. आलं लक्षात. आणि अरुणिमा पुढं सांगतायत की तो जो ब्रिटिश माणसाने टाकून दिलता ना सिलेंडर, का टाकून दिलता, ओझं झालं म्हणून. आणि हा ह्यांच्या किती कामाला आला बघा तो. म्हणजे भाग्याने यांची साथ दिली, पण कधी? या शूर होत्या म्हणून. आलं लक्षात. एक लक्षात ठेवा, कुठलीही वाट, कुठलंही तुमचं ध्येय असेल ते अवघड असतं, पण तुम्हाला त्याच्यावर चालावं लागेल. जेव्हा तुम्ही चालताल तेव्हा तुमचं भाग्य तुमच्याकडे येईल. आलं लक्षात. उगीच दे रे हारीन पलंगावरी असं म्हणून चालणार नाही. आलं लक्षात. मग आता ह्या काय सांगतात बघा अरुणिमा, आणि तो ऑक्सिजन सिलेंडर जो पडलेला होता तो शेरपाणी उचलला आणि त्यांना अडकवला. आणि त्यावेळेस बघा, हा जो डेथ झोन आहे असं सांगितलं जात होतं की तो चढण्यापेक्षा उतरताना मृत्यू अधिक होतात. आलं लक्षात. आणि बघा, हा जो डेथ झोन त्या ओलांडून खाली आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की माझा दिवस अखेर आला होता. बघा ना, स्वतः म्हणजे एवढं धाडस केलं. किती कठीण धाडस होतं. जसं की आपण वाळूच्या कणातून तेल निघणं हे जे म्हणता येईल ना, तसंच प्रयत्न अरुणिमांचा होता बघा. म्हणजे अपंग असून सुद्धा त्यांनी एव्हरेस्ट सर करणं म्हणजे वाळूच्या कणातून तेल काढण्यासारखं होतं आणि त्यांनी ते केलं, ते शक्य करून दाखवलं. आणि त्याच्यानंतर काय झालं तर गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट त्यांनी सर केलं होतं, असं अरुणिमा इथे सांगतात. ठीक आहे. आलं लक्षात. मग प्रयत्न करणार ना मुलांना, तुम्हाला स्वतः प्रयत्न करायचे. बिना प्रयत्नाचं काहीही भेटत नाही. आणखी एक उदाहरण तुम्हाला मी देऊ शकते बघा, ज्ञानेश्वरीचा जो कर्म 3रा अध्याय बघा, तर त्याच्यामध्ये काय नाव त्या अध्याय बघा, ते कर्मावर आधारित आहे बघा. तर त्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे माऊलींनी की तुम्हाला आंब्याचं झाड दिसतंय, त्याला कैरी आलेली, छान आंबा पाडायला लागलेला आहे, तो दिसतोय, पण तुम्ही त्या आंब्याच्या झाडाखाली जायचं आणि करून बसायचं, आंबा तुमच्या तोंडात पडेल. असं होणार आहे का? नाही. मग माऊली सांगतात तुमच्या भाग्यात नशिबात जरी ते असलं तरी तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता भाग्यात कधी तुम्हाला तो दिसला हे तुमचं भाग्य आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत जाणं, त्या आंब्याच्या झाडावर चढणं, तो काढणं हे आवश्यक आहे. म्हणजे हे झाले प्रयत्न. म्हणजे कुठली गोष्ट तुमच्या नशिबात केव्हा असते? जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल. आलं लक्षात. म्हणजे माऊलींनी सुद्धा सांगितले, तुकोबांनी हेच सांगितले म्हणून. आणि इथं मग ह्या सुद्धा अरुणिमा हेच सांगतायत की जे नशीब असतं शूरवीरांची साथ देतं आणि अखेर त्यांनी ते एव्हरेस्ट सर पार केलं होतं. आलं लक्षात. चला तर मग तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, प्रयत्न करायचा आहे. मला एवढे टक्के घ्यायचेत, हे मार्क घ्यायचेत, मला माझ्या जीवनामध्ये हे बनायचे. तुम्ही बनवू शकता यार, अशक्य गोष्ट काहीच नाही आहे. बघा ना, वाळूच्या कणांमधून तेल काढणं जसं अशक्य आहे, तसंच अरुणिमांसाठी किंवा एका अपंग व्यक्तीसाठी एव्हरेस्ट सर करणं एवढीच अवघड गोष्ट होती. पण अरुणिमाने ती सर करून गोष्ट ती सिद्ध करून दाखवली की नाही.
मग आपल्याला सुद्धा कुठली गोष्ट अवघड नसते, अशक्य नसती. फक्त आपल्याला त्या वाटेवर चालणं आवश्यक असतं, आपलं ध्येय ठरवणं आवश्यक असतं आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक असतं. आले लक्षात? मग तुम्ही सुद्धा आता प्रयत्नाला लागायचे. 10वी चालू झाली, प्रयत्न करा छानपैकी, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि भाग्यसुद्धा कोणाची साथ देत असतं? जे शूरवीर असतात त्यांची. तुम्हाला शूरवीर बनायचं आहे. शूरवीर बनायचं म्हणजे लढायला जायचं नाही. तुमचं जे तुम्ही ध्येय ठरवलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 100% प्रयत्न करायचे आहेत. नॉट 99.99%. आलं लक्षात? 99.99 सुद्धा नाही, 100%च. आलं लक्षात? आणि जेव्हा तुम्ही 100% प्रयत्न करता तेव्हा काय मजा आले, भाग्याची तुम्हाला साथ नाही द्यायची. आलं लक्षात? ते सुद्धा गपचूप तुमच्या मागे येते. ठीक आहे. मग आता तुम्हाला सुद्धा छानपैकी प्रयत्न करून यशस्वी व्हायचे. ठीक आहे. आता शेवटच्या उतारेमध्ये बघूया त्या काय म्हणतात ते. गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच, पण अगदी पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण झाला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो आपण यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत हे बघा, व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं. तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असेल तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. आलं लक्षात? बघा आता अरुणिमाने तर किती छान प्रकारे सांगितलेलं आहे अपयश कशाला म्हणायचं किंवा तुम्हाला प्रयत्न कशा प्रकारे करायचे त्यावर यांचं मत त्यांनी काय व्यक्त केलं. आणि हे अनुभवाचे बोल आहेत. उगीच पोपटपंची ज्ञानाला अर्थ नसतो, हे अनुभवाचे बोल आहेत. बघा आपण पाहिले वरती धड्यामध्ये त्यांनी केलेला संघर्ष, म्हणून आपल्याला हे मान्य पण करायला पाहिजे आणि आपण त्याच्यातून खूप छान असं धडा पण घ्यायला पाहिजे. आता त्या काय म्हणतात बघा, गिर्यारोहणाने त्यांना कोणते कोणते धडे दिले बघा. सगळ्यात महत्त्वाचा आत्मविश्वास जागवला. तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास असेल, मी हे करू शकतो, तर तुम्ही भाई काही बी करू शकतात. आलं लक्षात? त्याच्यामुळं आत्मविश्वास हे अरुणिमांना शिकवलं. दुसरं गोष्ट शिकवली नेतृत्व आणि गटबांधणी याचे धडे. ठीक आहे. नेतृत्व, गटबांधणी, बघा ना, गटबांधणी हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते पण जमला पाहिजे. त्याच्यानंतर नेतृत्व, आता शिवाजी महाराजांचं नेतृत्व बघा ना, राजा चांगला असेल तर प्रजासुद्धा त्याच्या आदेशानुसार बरोबर यश मिळवते, पण त्याच्यासाठी नेतृत्व चांगलं पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे हे धडे यांना इथं मिळालेले आहेत. त्याचबरोबर त्या काय म्हणतात बघा, पोलादी कणखरपणा हा एक त्यांच्यामध्ये गुण निर्माण झाला होता. पोलाद खूप कणखर धातू आहे बघा. आणि अरुणिमांनी जो संघर्ष केला त्याच्यातून त्यांच्यामध्ये निश्चितच पोलादीपणा निर्माण झाला. आलं लक्षात? पुढं काय सांगतात बघा त्या, आयुष्यात आपण काय मिळवतो बघा हे महत्त्वाचे नाही, तर ती कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं. बघा अरुणिमांना काय महत्त्वाचं वाटतं, तुम्ही काय कमवताय ह्याला व्हॅल्यू नाही आहे बघा. ठीक आहे, ते महत्त्वाचं नाही आहे, पण ते जे तुम्ही कमवलं आहे त्याच्यातून काय सांगितलं बघा यांनी, तुम्ही जे कमवलं आहे तर ते बघा इथं सांगितलं, ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते. तुम्ही पहिले जे होतात त्याच्यानंतर तुम्ही एखादी गोष्ट कमवली, त्याच्यानंतर तुम्ही अधिक चांगलं बनलात. आलं लक्षात? तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात स्वतःमध्ये बदल करून आणला आहे, सुधारणा केली. म्हणजे एखादी मिळालेली कमाई तुम्हाला बघा इथं सांगितलं त्याप्रमाणे, फक्त जी कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते ते महत्त्वाचं असतं. तुम्ही काय कमवलं याच्यापेक्षा अधिक ते कमवलेल्या गोष्टीमुळे तुम्ही अधिक चांगले कसे बनतात हे महत्त्वाचं असतं. आणि त्यावरून तुम्ही इतरांशी कसे वागतात हे एक बघा, याच्यावरून असं कळतं की आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं. मी बऱ्याच वेळेस सांगत असते, संस्कार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा ना, तुम्ही एखादी कमाई केली, आता एखादा ठीक आहे खूप श्रीमंताचा मुलगा आहे, खूप भारी गाडी घेतली आणि चाललाय, म्हणजे नाही का रस्त्याने असे सहज लोक उडवत चाललाय, त्याला त्याचं काहीच वाटत नाही, उपयोगाचं नाही आहे. तुमच्या एखादा समजा मालक आहे, त्याच्याकडं कामाला गाडी आहे, तो मुलगा त्या गाड्यांना आरे तुरे बोलतो, शिवे देतो, वाईट बोलतो, हे उपयोगाचं नाही आहे. तुमच्याकडं सत्ता आहे, पैसा आहे, पद आहे म्हणून त्याचा तुम्ही गैरवापर करता, हे योग्य नाही आहे. म्हणजे मला इथं म्हणजे अरुणिमा यांना काय म्हणायचं बघा, खूप छान गोष्ट सांगितली त्यांनी. आपण इतरांशी कसे वागतो हे खूप महत्त्वाचं आहे. काय आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे ठरतं. भले तुमच्याकडं खूप पैसा आहे, पण तुम्ही
इतरांशी बोलताना त्याला कमी लेखून बोलताय, एखादा श्रीमंताचा मुलगा गरिबाशी बोलताना त्याला असं तुच्छ लेखून बोलते, काही अर्थ नाही बघा त्या पैशाला, तुम्ही कमवलेल्या गोष्टीला. तुम्ही उत्तम व्यक्ती कधी बनता, जेव्हा तुम्ही इतरांशी कसे वागता यावरून हे कळत असते. आलं लक्षात. म्हणजे आज आपण जे उदाहरण, आता शिवाजी महाराज एवढे थोर होते, पण ते बघा ना, महिलांना स्त्रियांना त्यांनी दिलेला आदर, त्याचबरोबर त्यांच्या जे बघा आता दादाजी कोंडदेव वगैरे, ते सन्मान म्हणजे मानाने त्यांच्यापेक्षा त्यांचे एवढे नव्हते. अखेर शिवाजी महाराज राजे होते, पण शिवाजी महाराज इतरांशी कसे वागत लक्षात घ्या. म्हणजे आता हे जे दादाजी कोंडदेव असतील, त्यांना जे किंवा बाजीप्रभू असतील, हे वयाने मोठे होते, मानाने कमी होते त्यांच्यापेक्षा, पण शिवाजी महाराज त्यांना जो आदर देत होते, म्हणजे इतरांशी कसे वागत होते हे खूप महत्त्वाचं आहे. आलं लक्षात. स्त्रियांना जो सन्मान देत होते. आलं लक्षात. जेव्हा बघा ना, त्यांना मध्ये एक स्त्री आणून दिली, त्यावेळेस ते सुभेदाराची सून आणली होती, त्यावेळेस ते काय म्हणते, ते आमची आई एवढी सुंदर असते तर आम्ही सुद्धा एवढे सुंदर बनला असतो. म्हणजे परस्त्रीकडं आईप्रमाणे बघण्याचा त्यांचा जो गुण आहे. म्हणजे आलं लक्षात. म्हणजे बघा वास्तविक हे लक्षात घ्या तुम्ही, इतरांशी कसं वागायचं. बघा खूप छान, इतरांशी कसे वागतो यावरून एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे ठरत असतं. भाई आता तुम्ही ठरवा, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये उत्तम व्यक्ती बनायचे की नाही बनायचं. तुम्ही जे कमवताय आणि कमवल्यानंतर तुम्हाला त्याचा घमंड झाली, तुम्ही असं काही पण वागू लागले, कोणाला लेखीना. थोडक्यात उदाहरण घ्या रावणाचं. ठीक आहे, रावणाकडं सत्ता म्हणजे खूप सारं ज्ञान होतं, एवढा ज्ञानी होता, भक्त होता महादेवाचा, पण तरीही तो इतरांशी कसं वागत होता त्याच्यावर त्याची किंमत ठरली. बरोबर आहे की नाही. आलं लक्षात. तसंच असतं बघा ही गोष्ट. इथं अरुणिमाने खूप छान सांगितले. काय सांगितले, तुम्ही इतरांशी कसं वागता त्याच्यावरून तुम्ही उत्तम व्यक्ती आहेत की नाही हे ठरवलं जातं. मग रावणाला कोणी विचारते का आज, रावणाचं कोणी नाव घेते का. एवढा शूर भक्त होता, त्याच्या एवढी सोन्याची लंका होती त्याच्याकडे, हे सगळं होतं, तरी त्याला कोणी विचारते का. आणि राम वनवासात होते त्यावेळेस काय होतं, रामांकडे काहीच नव्हतं, पण राम इतरांशी जे वागत होते त्यांचं वागणं आणि रावण इतरांशी जे वागत होता. आलं लक्षात. म्हणजे त्याच्यावरून ठरतं तुम्ही उत्तम व्यक्ती आहेत की नाही. आणि तुमचं चांगलं वागणं हे उत्तम व्यक्ती नाही, कधी कधी तुम्हाला देवसुद्धा बनवून टाकतं, संत बनवून टाकतं. आलं लक्षात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्यानंतर पुढं बघूयात. आता बघा शेवटी त्या काय सांगतात की तुम्हा कुमार वयोगटातील मुलामुलींना एक सांगावं असं वाटतं की आपण आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं. तर जेव्हा ध्येयच कमकुवत असेल तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. अपयश कशाला म्हणायचं ते सांगतात बघा अरुणिमा इथं, की कुमार म्हणजे तुम्ही 10वीचे मुलं मुली, त्यांना काय सांगतात तुम्हाला अरुणिमा, आता तुम्ही जे ध्येय ठरवताय ते ध्येय ठरवत असताना तुम्ही जे प्रयत्न करतायत, ठीक आहे, त्याच्यात अपयश आलं तर असं नाही समजायचं की मग ठीक आहे आपण अपयशी ठरलं, असं नाही. तुमचं ध्येय जेव्हा कमकुवत असतं, बघा ना, आता तुम्हाला एखादं ध्येय ठरवले, समजा तुम्हाला 99% घ्यायचे नाही, ते ध्येयच लय इतकं कसं शक्य, 99% कुठं पडत असतात का, आणि आपल्याला आतापर्यंत 70-80% पडले ना, आता 99 कसे पडते नाही. बघा लक्षात घ्या, तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न केला तुम्ही यशस्वी व्हाल. जेव्हा तुम्ही शूर असता तेव्हा तुमचं भाग्यसुद्धा तुमची साथ देते, इथं सांगितले त्यांनी. त्याचबरोबर तुम्ही जे प्रयत्न करताय ते प्रयत्न जर अपयशी ठरले तर त्याच्यात तुम्ही अपयशी नसतात. तर तुमचं ध्येय कमकुवत म्हणजे ध्येय असं ठेवा की तुम्हाला त्या ध्येयाने तुम्हाला स्ट्रॉंग बनवलं पाहिजे. आलं लक्षात. अरुणिमाने कसं ध्येय ठेवलं बघा, किती अशक्य गोष्ट होती एका अपंग व्यक्तीने एव्हरेस्ट सर करणं. ध्येयच असं ठेवा. मग तुम्ही म्हणजे बघा, प्रयत्न करताना अपयश आलं ते अपयश नाही, पण तुमचं ध्येय जर कमकुवत असेल तर ते तुमचं अपयश आहे. आलं लक्षात. अशा प्रकारे अरुणिमाने इथं खूप छान त्यांचा मोलाचा सल्ला सगळ्या कुमारवयीन मुलामुलींना दिलेला आहे. तर या त्यांच्या सल्ल्यावरून आपण वाटचाल करत जायला पाहिजे. तर तुम्ही जर यावरून वाटचाल केली त्यांच्या सल्ल्यावरून तर तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे हा धडा इथे संपतो आहे. ठीक आहे.